विनयपिटक 26 पान. त्याचे तसेच उत्तर म्हणजेच वेदल यात शास्त्राचे बरेच शुद्ध आहेत. असे चूल वेदल महावेदलले समदिप्टी सुतंत चक्क पौवा पज्जन ह सुतंत सस्क खार भाजनीय सुतत्त आणि महापूनम सुतत्त. तेव्हा आर्य महाकश्यप स्थवीर आनंदास मध्येच म्हणाले, औस मला आणखी एक शंका आहे. कोणती? बंध आपण निश्चितच विचारा. औस आनंद, तू म्हणाला होतास की तथागताचे उपदेश 84,000 धम्म स्कंद आहेत म्हणून, आणि लगेच तू असेही म्हणाला होतास की काही भिक्खूंनी पण धम्म स्कंद आहेत. मग मला सांग आनंद की शास्त्राचे 84,000 धम्म स्कंद असे म्हणता येईल. तुला हे नेमकंच माहीत आहेत काय की निश्चितच शास्त्राचे धम्म स्कंद इतकेच आहेत म्हणून? हो भदंत, मला माहिती आहे की भगवंताचे बुद्धवचन अर्थात धम्म स्कंद निश्चितच 82,000 आहे आणि 2,000 धम्म स्कंद भिक्खूंचे आहेत. ते कसे? औस आनंद भदंत, मला चांगले आठवते की मथुरेचा राजा अवंतीपुत्र याला आयुष्मान कात्यायनाने उपदेश दिला होता आणि तो उपदेश मधुर सुत्त या नावाने ओळखला जातो. तर घुटमुख नावाच्या ब्राह्मणाला स्वरीय उदयन यांनी उपदेश दिला होता. तो उपदेश घुटमुख सुत्त या नावाने प्रसिद्ध आहे. भिक्खूंनी धम्म दिनाची उपासिका विशाखा बरोबर झालेली चर्चा चूल वेदल सुत्त या नावाने आपण सर्वच जाणतो. मी स्वतः आनंद राजा महाराजा प्रसेनजितास दिलेला उपदेश भाई तीय सुत्त या नावाने ओळखला जातो. पुन्हा मीच मानवक शुभ ताध्येय पुत्त याला सांगितलेला उपदेश शुभ सुत्त म्हणून प्रसिद्ध आहे. धम्मसेनापती सारिपुत्र आणि महाकोटी यांनी चर्चा महावेदल सुत्तात म्हणून जाणतात आणि असे भानकी कितीतरी उदाहरण मिळवून 2,000 सुत्त आहेत. ते सगळे भिक्खू व भिक्खुनींचेच वचन आहेत. भदंत, हे 2,000 भिक्खू व भिक्खुनीचे सुत्त निर्माण होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे ते मी आपणास सांगतो. भदंत, कधी काय व्हायचं की शास्त्राने
सांगितलेले वचन ते सांगून गेल्यावर भिक्खूंगणामध्ये चर्चा व्हायची आणि ती चर्चा वादविवादापर्यंत जायची. तेव्हा ज्याचा त्याचा खुलासा करण्यासाठी भिक्खू भगवंता जवळ येत असत आणि भगवान तथागत त्याचे